चांगल्या प्रकारे बनवू, चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करू आणि वा तुम्हाला देऊ. दीदी, वा दीदी, वा. 4चे 4 माझे 8, 4 तुमचे 4 मम्मीचे. ओके ओके बरोबर, एकदम बरोबर बरोबर. बरोबर भाई, बरोबर आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज तुम्ही विचार करत असणार की आजचा ब्लॉग हा लवकर कसा काय सुरू केला. विषय असा झालेला मित्रांनो, दुपारी घरी आलो आणि घरी आलो तर आज JROची शाळा होती. आज कुठल्याही सुट्टीचा प्रोग्राम नव्हता वाटतं, गव्हर्मेंटचा कुठला JR काढला नाही, तर त्यामुळे आज शाळा चालू होती. दोघंही शाळेत गेले तयार होऊन आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर गेलो. माझी जी कामं होती ती कामं केली. कामं करून मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग आपण इकडे बघू शकता सगळे कपडे वगैरे धुवून व्यवस्थित वाळू घातले. त्याच्यानंतर जेवण केलं. त्याच्यानंतर डब्बे वगैरे होते ते पण आपण धुवून घेतलेत आणि त्याच्यानंतर थोडा आराम केला, थोडी ॲडिटिंग केली. कारण की ॲडिट करावं लागतं, कारण की रात्री शूट केल्यानंतर मी ॲडिट करत नाही, ते तसंच ठेवून देतो. त्याच्यानंतर मग मला दुसऱ्या दिवशी जसं मला सकाळी टाईम भेटतो किंवा दुपारी टाईम भेटतो, मग त्या टायमाला मी ॲडिट करतो. मग ॲडिट केल्यानंतर ते संध्याकाळी तुम्हाला 6 वाजता ब्लॉग तुमच्यासमोर येतो. तर हे झालं सर्व आजच्या गोष्टी. तर आता आपण रेस्ट आपला पूर्णपणे झालेला आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मॅडमला आणण्यासाठी. त्या अगोदर आता टाईम होतच आला आहे, 10-15 मिनटात JRO पण शाळेतून येतील. ते आले की मग त्याच्यानंतर आपण निघूया मॅडमला घेण्यासाठी. कारण की आज पाऊस थांबलेला आहे, पाऊस कुठल्याही प्रकारचा नाही. थोडासा झाला होता, त्याच्यानंतर काय पाऊस झाला नाही. तर फटाफट आता JRO आले की आपण निघूया. तोपर्यंत तुम्हाला दाखवतो बाहेरचा वातावरण आजचं कसं आहे. तर बहुतेक मित्रांनो आरो नाही तर जयशील ओळखा कोण आहे. ह्याच जोरात वाजवता. काय रे, काय आलं? तू PT युनिफॉर्म नाही घेतला? पॅन्ट भावनी तर घेतला. बघू शकता आरवचा युनिफॉर्म कसा दिसतो शाळेच्या युनिफॉर्मवरती. दमला बघा, दमतो तो मित्रांनो. हा आज लवकर ब्लॉग सुरू केला आहे. आणि कसं आहे माहीत आहे का मित्रांनो, हे दोघं एकत्र येत नाहीत, एक मागं आणि एक पुढे येतो. आणि याचे युनिफॉर्म याला शिवून घ्यावं लागला, कारण की याच्या मापाचा भेटला नाही. तर याला शिवून हे कपडे घेतलेत. आणि एक शर्ट आणखी आहे, त्याचं पॅन्ट पण आहे, त्याचं माप दिलेलं आहे, तेही थोड्या दिवसात येऊन जाईल. आणि आज ज्याचा पॅन्ट भेटला आहे त्याचे 2 शर्ट आणि 2 पॅन्ट हे झालेले आहेत. आणि त्याला अजून दुसरी गोष्ट भेटली की त्याचा PT युनिफॉर्म, कारण की बुधवारी तो लागतो. तर आज त्याला PT युनिफॉर्मही मिळालेला आहे. आणि आता बहुतेक तो येईलच, कारण की हा आला आहे, हा दमला म्हणजे तिथून घरापर्यंत येईपर्यंत ना दम लागत नाही. जेव्हा 4 माळेवरती चढतो ना तेव्हा हा दम लागतो. भाऊ आला हे तुला कसं काय माहिती? हा रे, अच्छा, त्याचा सँडलचा आवाज आला का तुला? तर मित्रांनो जय पण आलेला आहे आज. बघू शकता, दरवाजा बंद कर. एक साथ दोनों आ गए. आणि बघू शकता याचा पण शाळेचा युनिफॉर्म कसा आहे. PT युनिफॉर्म मिळाला ना आज त्याला. मिळालं नाही, तिकडे जाऊन खुदून हा तिकडे जाऊन स्वतः पैसे देऊन तो घ्यावा लागतो. तर हां क्लासमध्ये येत नाहीत, जाऊ दे आता, काय घेतला ना. हां तर याचा PT आणि पॅन्ट पण मिळाला. तर मित्रांनो अशा प्रकारे जय पण आलेला आहे, त्यांनी त्याचे कपडे आणलेले आहेत. आणि PT युनिफॉर्म हे तुम्हाला पुढे दाखवतो मी. रोल नंबर देणार माझे. अच्छा, रोल नंबर उद्या ना, ID कार्ड. अच्छा, टाय बेल्ट. अच्छा, टाय बेल्ट पण हा आलेला नाही त्यांचा. तर हे तुम्हाला PT युनिफॉर्म मी पुढे दाखवतो. त्या अगोदर आता मी निघतो, कारण की 5:30 झालेत आणि मॅडम 6:15 6:30 ती ऑफिसच्या बाहेर येते. तोपर्यंत मला पोचायला. अच्छा, भुट्टा आणू का? मला जायला अर्धा तास लागतो. तर बघूया, रस्त्यामध्ये जर भुट्टा जर चांगला मिळाला
तर हा घेऊया. अरे नसतात बाबा, खराब खराब बुट्टे देतात, तुला नाही माहिती. पुन्हा हा कीड हा जे चांगले असतील तर मी घेऊन येईल. तर चला मित्रांनो, आता निघूया डायरेक्ट. हा ते तुम्हाला नंतर दाखवतो. तर चला पहिले आपण निघूया, कारण की उशीर होईल. अरे थांब. तर चला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो घरी आणि जाम उशीर झाला, कारण की पाऊस पण नव्हता. पण काम असं होतं की मार्केटमध्ये आपल्याला जायचं होतं. मार्केटमधून घ्यायची होती आपल्याला अगरबत्ती. तर अगरबत्ती मेन खास कारण तेच होतं, कारण की आम्ही ते छोट्या छोट्या अगरबत्त्या वापरत नाहीत. एकदा मोठी अगरबत्ती आणतो आणि ती 2 महिना 1.5 महिना अशी जाते. तेच आणण्यासाठी मार्केटला गेलो. एक वेळा मार्केटमध्ये आमच्या मॅडम घुसल्या की मग हे घेऊ दे ते घेऊ दे, अशा घेत असा थैली भरून जाते, कधी हेच कळत नाही. त्यानंतर मार्केटमधलं सर्व सामान घेतलं आणि त्याच्यानंतर आता घरी आलोत. आणि मॅडमची पूजा वगैरे तर झालेली आहे. आता ते आपल्यासाठी चहा बनवत आहेत. त्याच्या अगोदर भाजी वगैरे सकाळची जी काही उरलेली आहे, ती पण डाळ वगैरे आहे ती गरम करून घेत आहेत. त्याच्यानंतर काय आणलंय ते तुम्हाला मी दाखवतो. क्या इसमें लाया आपने? क्या आहे मतलब? अभी आपण देखते, अनबॉक्सिंग करते थोडीशी. हा, काय आहे त्याच्यामध्ये बघू ना आपण आता. ही मेन अगरबत्ती आहे मित्रांनो. जीसस क्राइस्ट आहे रे. पोटे नाही, मस्त चिकन बिर्याणी, कोल्हापुरी मसाला. ये मेरा फेवरेट है. अच्छा. सब लोग खाते हैं पर हम बड़ा वाला खाते हैं. तर मॅगीचं पॅकेट. देख रहे रे छोटू, चल काम पे लग, चल अभी. सुहाना बिर्याणी मसाला पाहिजे बोलला होता ना तू. हा. ग्रीन वाली त्या पोट्टेने किती दिवस काम चालवायचं. मलकिस्ट 5 रुपयाचा एक पीस भेटतो. याच्यामध्ये असणार 8 पीस आहे. 8 पीस आहे. गेल्या 4 खाऊ शकतो. गेल्या वेळेस होता ना बटरवाला. हा, ते चॉकलेट अलग होतं. हा, चॉकलेट. याच्यामध्ये 4 8 4 4 8 4 याचे 4 माझे 8 4 तुमचे 4 मम्मीचे. ओके बरोबर, एकदम बरोबर एकदा. आता आपण तू काय खायला लागली तिकडं? आम्ही तो वाट बघत बसलो, तिकडेच चालू आहे तिचं. ती बुर्जी खाते. अच्छा, मटकी खाते. त्याच्यानंतर आणखी काय? जिम जॅम नाही आहे ते. न्यूट्रीचॉइसचे चॉकलेट बिस्किट आहे काही. अरे हातात आलतं, पण हे हातातून सरकलं होतं. ओट्स वाले बिस्किट आहे, ओट्स वाले. बेबी चांगले बिस्किट आहेत ना. ओट्स खाण्याची काय करत? हा बोलो. जिम जॅम अजून खाय. जिम जॅम कोणासाठी आहेत? पप्पासाठी. हा, हे माझं आहे. चल आज करतोय. बस एवढंच ना. बिल आहे, दाखवू? नाही बिल नको दाखव. बिल कशाला दाखवायचं? तर मित्रांनो, या सर्व गोष्टी घेऊन आलोत. आणि मेन आमची खास आहे ही अगरबत्ती. ही अगरबत्तीने घरामध्ये एवढा स्मेल चांगला येतो ना, हीच अगरबत्ती घेण्यासाठी जावं लागतं. बाकी काही नाही, कारण की स्मेल भारी आहे आणि घरामध्ये चांगली ही पण येतं. याच्या अगोदर एक अगरबत्ती आहे चांगली, याच्यापेक्षा एकदम भारी येते. कस्तुरी अगरबत्ती तुम्ही घरामध्ये लावली ना, एकदम सुगंध येतो, एकदम छान. आणि ही निरंजन आहे. कस्तुरी याच्यापेक्षा भारी आहे आणि ही पण छानच आहे, काही डाऊट नाही आहे. तर अशा प्रकारे एवढं सामान घेऊन आलो येता. आता बसूया चहा प्यायला. इकडे चहा मिळालेला आहे मित्रांनो आपल्याला. आणि इकडे बघू शकता आज आरवची सुरुवात झालेली आहे. आणि आज
बघितलं, चांगले बिस्किट असल्यावर सुट्टी केली ओट्सला त्याने. न बोललो नको. आणि त्याची मम्मी पण बसलेली आहे मटकी घेऊन. कशात बिस्किट छान आहेत का? जास्त गोड वाटायला लागले, जास्त गोड. नको खाऊ ना. चॉकलेट चॉकलेट वाटतं दे नाही. शिळ वाटायला लागले. सगळ्यात पौष्टिक मोड आलेलं कडधान्य. खा मग. तिच्यासाठी अल्ट्रा टेस्टी. अच्छा, तर या मित्रांनो चहा पियाला. चहा पिऊन घेऊया. दाखव. अरे ते काय पडलं? बिल दाखव. 560 रुपयाचं ते. अच्छा, हे बिल आहे मित्रांनो. त्याचा पेटी युनिफॉर्म. अरे सेम तर आहे. ते तुम्हाला वाटलं चेंज झालं? अगोदरचा पेटी युनिफॉर्म होता ते सेम तर आहे. दाखव. हे बघ. पॅन्ट दाखव. एवढी मोठी पॅन्ट आहे. तुझ्या 36. मापाची पॅन्ट आहे. हां बघा. आणि शर्ट. शर्ट पण मापाच आहे. 36च घेतलं मी ना. अच्छा, याच्यामध्ये काय चेंज झाला अगोदरच्या पेटी युनिफॉर्म मध्ये आणि याच्यामध्ये? हा दाखव, लावून दाखव. अच्छा, हा. माग लिहिलेला आहे का? हा. मागे एम्ब्रॉयडरी केलेली आहे ना? मागच लिहिलेलं होतं, पण ह्या लोकांनी ना शिवत होते ना, हा. शिवलं नाहीये, स्टिकर लावलेलं आहे. असं दाखव. अच्छा, हे आलं पुढे पण तेच केलंय. हे बघा, पहिला शिवलेलं होतं त्या एम्ब्रॉयडरी. लोकांनी, काळ्या धागाने. अच्छा, स्टिकर केलेलं आहे ना. आणि फ्रंट बॅक. ते सगळं सेम आहे, सगळं सेम आहे. आणि अगोदरचे आपले जुने दाखव. काय काय थोडाफार कपड्यामध्ये फरक आला का? हे बघ ना, कसे वाटतात? सेम कसं काय सेम म्हणू शकते? दाखव. हे बघा. ओपन कर, ओपन कर. फुल दाखव. कॉटन मिक्स अच्छा, हे पहिलं असे होते. आता पुढं दाखव. हे पण शिवलेलं नव्हतं, हे शिवलेलं होतं, सॉरी. ते अच्छा. स्टिकर लावलेलं आहे. आणि जाळा कपडा होता, ते पतला कपडा केला त्यांना. बघू तो कपडा. हा नाही हा वेगळा आहे. हे टी शर्ट टाईप आहे, मिक्स कॉटन. खेळण्यासाठी कसं असतं, हे थोडं हेवी आहे. हे जरा मिक्स कॉटन आहे. दाखव. मिक्स कॉटन म्हणजे खेळताना वगैरे याच्याने टेरिकॉट टाईप आहे ना, या पोरांना सेफ्टी हवी असते. पॅन्ट तर सेमच आहे ना? अरे पॅन्ट तर सेमच आहे ना? पॅन्ट तर सेमच आहे, फक्त त्या लोकांनी फक्त ना मित्रांनो सेमच आहे, फक्त थोडे कपड्याची क्वालिटी जरा कमी केलेली आहे. हा कपडा जाड आहे, एकदम हेवी मटेरियल आहे हे. हेच चेंज केलं फक्त. आणि हे जरा पातळ कपडा आहे. फरक काय नाही, सेमच आहे. फक्त एक घालून असा बघतो. घालून घालून जरा काळपट झाला आणि हा जरा वाईट आहे. अरे यार, युनिफॉर्म चेंज केला पण पेटी युनिफॉर्म नाही चेंज केला. तर बघूया घालतोय तो, घातल्यानंतर कसा दिसतो. तर अशा प्रकारे आलेला आहे मित्रांनो, बघू शकता. ही पॅन्ट अगोदरची पण सेमच आहे, फक्त थोडं डिफरन्स केलं आहे मटेरियलमध्ये. बाकी सेमच आहे. असा इथं उभा राहा. छान आहे ना? हा, टी शर्टवर परफेक्ट आला आहे ना? ते मीनच घेतलं. आता तो 34 देत होता. अच्छा, याच्याहून पण छोट नाही परफेक्ट घेतलास. आहे ना? मी अजून एक साईज मोठी पाहिजे पुढच्या वर्षी होती. पण घालू शकतो ही पॅन्ट. आता काय माहिती पुढच्या वर्षी चेंज करतात की हेच ठेवतात, त्याच्यावरती आहे ना डिपेंड. ठीक आहे, छान घेतले आहे का नाही? पिटी चालू आहे. आमच्या टायमाला मित्रांनो फक्त एकच हे असायची, म्हणजे हाफ चड्डी, खाकी हाफ चड्डी, व्हाईट शर्ट, हेच घालायचं 10वीपर्यंत. 10वीला फक्त पॅन्ट आला आम्हाला, नाही 8वीला आम्हाला फक्त पॅन्ट आला, म्हणजे पॅन्ट, खाकी पॅन्ट आणि सफेद शर्ट, हेच फक्त आम्हाला असायचं. बाकी पिटी नाही, काय नाही, काय नाही, जे आहे तेच घाला. आणि यांचे चोचले एक कोणते हे येतात ना डे, तुमचे काय बोलतात ते, फंक्शन डे, उद्या असेंब्ली आहे, असे डेज असतात. त्या टायमालाही वेगवेगळं असतं यांचं. तर नमस्कार सगळ्यांना. तर आज बघू शकता मी किचनमध्ये काय बनवत आहे. तर मी आज मस्तपैकी पहिले मी तर हे गरम तेल घेतलेलं आहे, कारण मुलांची फरमाईश होती की मम्मी तू बनवतेस ना तर मस्त गरम गरम पापड पण बनव. मग ह्याच पॅनमध्ये पापड तळायला घेतले. बघू शकता लिज्जत पापड आहेत
आणि याची पॅकिंग बघू शकता किती छान नवीन चेंज झालेली आहे. पहिले आपल्याला नॉर्मल प्लास्टिकमध्ये होतं, आता छान मस्त डेकोरेट करून दिलेलं आहे. आणि बघू शकता आणि मस्त मसाले भात बनवणार आहोत आपण, त्याची रेसिपी पण शेअर करणार आहोत. मसाले भात का मसाले राईस? मसाला भात, राईसही म्हणू शकता, भातही म्हणू शकता, ॲज पर युअर चॉईस. तर त्याच्यासाठी लागणारा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे मी चॉप करून घेतलेलं आहे. आणि मस्त काश्मीरी लाल मिरची वगैरे, मिरची रेडीच असते माझी प्रत्येक याच्यासाठी. आणि इकडे मस्त राईस मी असा घेतलेला आहे मस्तपैकी. सकाळचा राईस आहे. हा, मग बघा वाया तर जाता नाही, मग त्याला कसं आपण चांगल्या प्रकारे बनवू, चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करू आणि वा तुम्हाला देऊ. दीदी, वा दीदी, वा. तर मस्त गरमागरम पापड तळून घेतले आहे मी. मस्त आपला पॅन मध्ये तेल मस्त गरम झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर आपण राईस बनवणार आहोत. तर बघू शकता मस्त राई, जिरा आणि कांदा टाकलेला आहे मी तेलामध्ये. आणि हे आपण मस्त ब्राऊन होईपर्यंत याला भाजणार आहोत, म्हणजे परतवणार आहोत. आणि मस्तपैकी मी आज यांना मसाले भात देणार आहे खायला. हे पण स्पेशलच आहे. छान बनवूया मस्तपैकी. आणि आता ऍड करणार आहोत टोमॅटो. थोडासा एक लसणची मी पाकळी घेतलेली आहे आणि त्या हलका ठेचून टाकूया, थोडा हलका फ्लेवर येण्यासाठी. आणि त्याला ना चांगलं ॲड होईपर्यंत मस्त असं परतून घेऊया. तर बघू शकता मस्त हा आपला मसाला थोडा ब्राउनिश झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण मस्त मॅगी मसाला. आणि जाणार आता काश्मीरी पोट्टे. काश्मीरी म्हणजे त्याला छान असा लाल एकदम रेडिश असा फ्लेवर येईल. आणि थोडा आगरी कोळी मसाला मस्तपैकी ॲड करूया. आणि हलकी माझ्याकडे थोडी शेजवान चटणी आहे, मी याला हलकी ॲड करणार आहे, जास्त नाही. तर आता याला परत परतून घेऊया. किती छान असं कलर आलेला आहे बघू शकता. तर मस्तपैकी आपले मसाले असे छान ॲड झालेले आहेत. आणि ऑलरेडी याच्यामध्ये आपण सगळा मसाला ॲड केला आहे. आणि हे भाताला आपण जे काय आपला उरला होता त्याला मस्तपैकी मी स्मॅच करून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण हे टाकूया आणि याला मस्तपैकी परतूया. कारण हा तेलाचा माझा टोप होता, ह्याला पण थोडंसं तेल आहे ऑलरेडी. जो काही कोथिंबीर येतो वरतून टाकू आणि बघू शकता मस्त परतूया याला, हलका परतूया. कलर येईपर्यंत परतूया है का? हा, कलर येईपर्यंत छान असा आपला हा फ्राय राईस रेडी होतो. आणि याच्यामध्ये हळद, मीठ हे पहिलेच आपण ॲड केलेलं आहे मसाल्यांसोबत. मीठ पण मी ॲड केलेलं आहे पहिलेच. आता फक्त याला हलकं परतवायचं आहे. 2-3 मिनटं परतूया आणि मग हलकीशी वाफ घेऊ आपला हा भात तयार. तू नाही जेवत का? अच्छा. हे बघून भूक नाही आहे. हा? म्हणजे आम्हाला हे द्यायचं आणि तुम्हाला भूक नाही आहे. थोडं आरो तिकडे सर घे ना, थोडं खा ना तू पण याच्यामधलं. अच्छा. दूध पेशीन आहे ना, आणि आम्हाला फोडणीचा भात. अच्छा, क्रीम बिस्किट आणि आम्ही खाऊ फोडणीचा भात. तर मित्रांनो, आज बघू शकता तुम्ही, बघितलेला आहे, बघू शकता काय नाही बघितलेला आहे तुम्ही. आपल्या घरात आज काय दिलेलं आहे आपल्याला तर तुम्हाला दाखवतो. जसं आहे तसं मी तर डेली दाखवत असतो, आता हेही दाखवावंच लागेल. ऑलरेडी मॅडमनीच बनवलं आहे. छान झालंय, खा ना. हां, छान झालं तर असंच असते, तर काय हरकत नाही. मॅडम एनी टाईम तर बनवत असतात. कधी कधी त्यांना थोडंफार आराम द्यावाच लागतो मला, कारण की नाही दिलं तर अजून. तसं आहे आज गुरुवार आहे, आज काय एक्स्ट्रा बनवण्यासारखं काय आमच्या घरामध्ये आहे नाही की बाबा अंडे बनवू की काय आणू. गुरुवार, सोमवार आणि शनिवार तरी हो जाएगा, पर गुरुवार और सोमवार ये 2 दिन कुछ नहीं होगा. तर आज गुरुवार आहे तर काय बनणार नाही, म्हणून याच्यावरतीच आज आपण
आहे का नाही, मन संतुष्ट करून घेऊया. कसं झालं आरव, कसं झालं तुला विचारतो. आरव आरव नाराज आहे आज. तू काल तर बाबा कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मित्रांनो कसा करत होता. आज एकदम सायलेंट झाला आहे. तर काय हरकत नाही मित्रांनो, आपल्याला पण दिलेला इकडे फोडणीचा भात, म्हणजे मसाला राईस म्हणतात त्याला, असं हे मॅडम बोलल्या. फोडणीचा भात बोलू नका. आणि इकडे पापड आणि इकडे दिलेली आहे मटकी. मटकी पण सकाळची उरलेली आहे. एवढं काही दिलेलं आहे मॅडमनी. ते नशीब पापड तळले त्याच्यासोबत, नाहीतर फक्त फोडणीचा भात खावा लागला असता मित्रांनो. तर या मित्रांनो जेवायला आज दिलेला आपल्याला हेच खाऊया आणि टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालेलं आहे. आणि सोबत मटकी आणि सोबत पापड. छान आहे, छान झालेलं आहे मित्रांनो. मटकी जरा ना, ही मटकी आहे ना, ही जरा भाताला ना कवर करते. आणि पापड तर मित्रांनो इकडे बघू शकता किचनचे कामं आवरले सर्व. आता काय टाकू राहील तू, काय बनवतो का त्यासाठी? सकाळची तयारी. अरे यार परत चणे. अरे त्या घोड्याने कमी खाल्ले असतील चणे, एवढे आपल्या घरात खातात. त्या घोड्याला एवढे चणे नसतील चारत सकाळसाठी. तू नाही जेवतो, मला वाटलं काहीतरी बनवतो का त्यासाठी. तसं नाही, खरंच भूक नाहीये, तर काय नाही, खायची इच्छा नाहीये. कंटाळा आला म्हणून बनवायचा, इच्छा नाही आहे. तर बघू शकता मित्रांनो सर्व काम आवरलेलं आहे किचनमध्ये. आणि इकडे आपण पण सगळं इकडचं पण काम आपण आवरलेलं आहे. आणि फक्त आता लाईट बंद करण्याची देरी आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.